तुम्ही ज्या राजासनावर बसलेले आहात त्या राजासनाच्या खाली मोठा खजिना दडलेला आहे. एका यहुदी माणसाने एका राजाला हे सांगितलं आणि राजा सांगतो, अशा प्रकारच्या स्वप्नावरती माझा विश्वास नाही. मला देखील एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मला असं दिसलं की एक यहुदी माणूस आहे. त्याचं घर अगदी साधं आहे. त्या घरामध्ये दिवा जळत आहे. त्या घरामध्ये एक साधी खाट आहे. त्या खाटेच्या खाली मोठं घबाड आहे. हा जो यहुदी माणूस होता त्याने ते सगळं वर्णन ऐकलं आणि त्याला वाटू लागलं की हे वर्णन सर्वस्वी आपल्याविषयी आहे. तो आपल्या घरी धावत गेला. त्याने खाट बाजूला केली, आजूबाजूची 2 माणसं गोळा केली आणि तिथे खणायला सुरुवात केली आणि मोठं घबाड त्याच्या हाती लाभलं. ते घेऊनच तो राज दरबारामध्ये दाखल झाला. महाराज, तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते खरं झालेलं आहे. आता मला जे स्वप्न पडलेलं आहे ते तुमच्या बाबतीत खरं होतं किंवा नाही ते बघा. आणि मग राजाने देखील आपला राजासन बाजूला केलं, 4 माणसं लावली, खणायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मोठा खजिना त्यांच्या हाती लागला. साहजिकच त्या माणसाला देखील राज दरबारामध्ये मोठी सन्मानाची जागा बहाल करण्यात आली. हा संपूर्ण प्रसंग सांगणारे आमचे प्रोफेसर फादर रुई डी मिनेजेस आपल्याला सांगतात की आपल्याहीकडे एक मोठा खजिना आहे, परंतु तो खजिना खणून काढण्यासाठी थोडे देखील श्रम घेण्याची आपली तयारी नसते. आणि तो खजिना आहे आपलं बायबल. बायबलच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत प्रचंड अशी स्वर्गीय संपत्ती ह्या धर्मग्रंथामध्ये दडलेली आहे. मात्र ही स्वर्गीय संपत्ती लुटण्यासाठी अगदी थोडे लोक सर्वस्व पणाला लावत असतात. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. माणूस ह्या जगामध्ये येत असतो रिकाम्या हाताने, ह्या जगामधून निघून जात असतो तोही रिकाम्या हाताने. तरी देखील आयुष्यभर मात्र मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, हे माझं आहे, हे मी कमावलेलं आहे, ह्याला हात लावायचं नाही, माझ्या वस्तूला कोणी स्पर्श करायचं नाही, मी, माझं, मला, अशा प्रकारचे शब्द हर घडी त्याच्या मुखामध्ये असतात. माणूस ह्या पृथ्वी तलावरच संपत्ती गोळा करण्यासाठी धडपडत राहतो आणि जीवनाच्या शेवटी काय असतं, हात रिकामे असताना तो ह्या जगातून निघून जात असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ह्या जगात जे काही तुम्ही मिळवणार आहात ते सर्व ह्या जगातच तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. खरी संपत्ती कुठे साठवायची? स्वर्गात साठवायची. स्वर्गात संपत्ती साठवायची म्हणजे नक्की काय करायचं की त्या ठिकाणी असलेले सर्व संत, पवित्र मरिया, साक्षात पवित्र त्रैक्य, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्याशी जवळीक साधायची, त्यांच्याशी सख्य निर्माण करायचं, त्यांच्याशी मैत्री भाव जोपासायचा. त्यासाठी आध्यात्मिक साधना करत राहायचं आणि त्याद्वारे आपलं लक्ष सर्वस्वी स्वर्गाकडे लावलेलं असायचं. कारण जिथे आपलं धन आहे तिथेच आपलं मन लागणार आहे. म्हणून ह्या पृथ्वी तलावरती असलेल्या गोष्टींमध्ये आपलं मन लागणार नाही, ह्याविषयी माणसाने जपणं गरजेचं आहे. आपलं संपूर्ण मन परमेश्वराकडे लावून जेव्हा माणूस ह्या जगामध्ये जीवन जगायला लागतो तेव्हा सर्व गोष्टींची किंमत दिवसेंदिवस वाढत असलेली त्याच्या लक्षात येत असते. कारण मन तिकडे गुंतलेलं नसतं, मन सर्वस्वी परमेश्वराकडे गुंतलेलं असतं. अश्वत्था नावाचा एक वृक्ष असतो असं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं. त्या वृक्षाची मुळं स्वर्गामध्ये असतात आणि फळं पृथ्वी तलावरती असतात. माणसाचं जीवन देखील तसंच असायला हवं की माणूस स्वर्गातून अवतरलेला आहे, त्याला परत परमेश्वराकडे परतायचं आहे. आपली मुळं स्वर्गात आहेत, ह्या पृथ्वी तलावरती फक्त आपण फळं देण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून ह्या पृथ्वी तलावरती कुठल्याही प्रकारे आपले हातपाय गुंतून जाणार नाहीत ह्याची काळजी माणसाने घ्यायची असते. म्हणून आपल्याला एक साधं उदाहरण देण्यात आलेलं आहे
आणि ते म्हणजे आपल्या डोळ्याचं, की डोळा हा शरीराचा दिवा आहे, परंतु हा डोळा निर्दोष राहिला तरच त्या शरीरामध्ये स्वर्गीय प्रकाश पसरत असतो. तो दोषी कधी बनत असतो? जेव्हा त्या नजरेमध्ये, त्या डोळ्यामध्ये पापवासना भरून येते, डोळ्याची वासना असते, तेव्हा संपूर्ण शरीर, संपूर्ण व्यक्तिमत्व काळोखामध्ये जात असतं. म्हणजे ते स्वर्गीय आनंद लुटू शकत नाही. तो स्वर्गीय आनंद लुटण्यासाठी स्वर्गीय संपत्ती सातत्याने वाढवत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक असलेली साधनं आपल्याला करता यावी, अशी कृपा परमेश्वराकडे मागूया.